नमस्कार भावांनो बहिणींनो, तुम्हाला सांगते आपण जर लेकीची दररोज बी काळजी केली तरी तिला वर्षातून 6 महिन्यातून 4 महिन्यातून एकदा तरी आईची आठवण येते आणि एकदा तरी ती आईचं ध्यान काढती. तर त्याच्यामुळं भावांनो बहिणींनो लेक असणं जरुरी. पण तुम्हाला सांगते मला लेक आहे, पण मला 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 माझ्या एका गोष्टीसाठी मला अवघड वाटतं. माझ्या लेकीला बहीण नाही. आईच्या पाठीमागं बहिणीला बहीण असावा. तुम्हाला सांगते आम्ही 5 जणी बहिणी. आम्ही त्या लोकाच्या पुरी आम्हाला बघायला भेटत करणी धरणीसाठी ही तिला ती हिला असं काही रुसवे फुगवे. तुम्हाला सांगते भावांनो बहिणो, आम्हाला 5 जणी बहिणी येतात. आम्ही एकामेकीवर कवाच रुसत नाहीत आणि कंटिन्यू आम्ही एकामेकीला फोन करतो. तर असं की आम्ही एकामेकीला मैत्रिणीसारखं राहतो. माझ्या लेकीने काल माझ्या मागं दारे होते आणि मी बाजाराला गेले नाही. मी गेले तरी खायला आणत नसते. ती बी बाजाराला जात नाही. पण तिने कुणाच्या हाताने कसं आणलंय मला माहीत नाही. तिने मला खायला काय आणलंय मी तुम्हाला सांगते. तिच्या दारातच बाजार आहे, पण ती जात नाही बाजारात. हा तिने मला काय काय खायला आणलंय मी सोडलंच नाही. माझी पटुडी शाळेत गेलती तवार सोडलं नाही. माझा वागण माझी पटुडी शाळेत गेलती मस्त नाही. आता आली शाळेत इथं येईल माझी बाई. आणि तिच्या फ्रीजमध्ये मिरच्या असते बघा. ही तिच्या दुधाला केटली आणली आणि एके दिवशी देतो बाटलीत आणि एके दिवशी देतो केटलीत. ह्या फ्रीजमध्ये हिरव्या मिरच्या असते ना बघा. माणूस म्हणतं की माईलाच लय माया येते. लिकीला बी खावा. 3 कांदे माझ्या लिकीने एवढ्या मिरच्या मला आणल्यात आहे. म्हणले असं मग मला हाय नाही म्हणून तिने एवढ्या हिरव्या मिरच्या आणि एवढे 3 कांदे. का शिवणी भरले तर शिव सकाळपासून भराभरी चालू करतो. हिकून चालला की भराभरी करतो, तिकून चालला की बी भराभरी करतो. तिकडे बाई अलीकडे बाबा तिने काय आणलंय मला खायला तुम्हाला दाखवते मी काल बाजारला गेले नाही, पण मी बाजारला गेले तरी मी आणत नसते. मला ह्या अशा गोष्टी आवडतच नाहीत आणि घरीच करणार आहे. आता काही जण तर आमच्या शिवला तसला बंटी बबलीचा पुडा खाल्ला होता महागली. त्याचा 8 दिवस दवाखान्यात होता. त्याचं लई दुखलं होतं. बघ किती छान चिवडा आणला म्हणून हे चिवडा ह्याच्यात काही त्यात काही बघा म्हणून बहिणीनं माझ्या लेकीने मला खायला आणलं बघा. आणि ती लेकर शाळेत गेली ते आपला दादू आणि आपली पटुडी ते मी मगाच बघितलं होतं, पण मी पिशवीच सोडली नाही. ते लेकरायची माझ्या नरड्यातून खाली गिळत नाही. पाण्याच्या घोटासोबत गिळलं तरी बी गिळत नाही मला. आणि ती लेकरं जर असले माझ्या संग चहा पाण्याला तर मला त्यांच्यासोबत बिस्किट काही बी खावं वाटतं. आणि मी जर एकली असली ना मला ते गिळतच नाही खाली. मला ते लेकराच्या नादाने तरी मी खाते माझ्या लेकरांनी.